नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या परीक्षेमध्ये भूगोल आणि पर्यावरण ह्या दोन विषयाशी रिलेटेड जेही काही प्रश्न दिले होते त्या प्रश्नांची आयोगाच्या आन्सर कीनुसार जेही काही उत्तरे आलेली आहेत त्याचा आपण एक आढावा इथे घेणार आहोत। तर आपण सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 16 पासून भूगोल या विषयाचे प्रश्न सुरू होतात। तर त्यातला प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी सखोल उदरनिर्वाहक शेतीचे वैशिष्ट्य नाही, म्हणजे वैशिष्ट्य नाही असं विचारलंय। कशाचं? इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर। ओके, म्हणजे सखोल उदरनिर्वाहक शेती। आता आपल्याला हे माहिती पाहिजे सुरुवातीला की सखोल उदरनिर्वाहक शेती म्हणजे काय, की ज्या ठिकाणी लोकसंख्या भरपूर असते आणि शेतीचा आकार हा खूपच कमी असतो त्या ठिकाणी ही सखोल उदरनिर्वाहक शेती केली जाते। जसं की यूपी किंवा बिहारचा पट्टा आपण म्हणू शकतो। त्या ठिकाणी खूप जास्त लोकसंख्या आणि खूप कमी भूप्रदेश हा शेतीसाठी अवेलेबल आहे। तर अशा ठिकाणी कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा जो प्रयत्न केला जातो त्याला इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स म्हणजेच सखोल उदरनिर्वाहक शेती असं म्हटलं जातं। आता जागा कमी आणि उत्पादन जर जास्त घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये सखोल लागवड केली पाहिजे का? तर नक्कीच सखोल लागवड त्याच्यामध्ये येणार, कारण जेवढी क्षेत्र अवेलेबल आहे त्या क्षेत्रामध्ये सखोल लागवड केली तरच जास्त उत्पादन घेता येणार आहे। त्याच्यानंतर शेतीला पशुपालनपूरक व्यवसाय हेही बरोबर आहे, कारण उदरनिर्वाहासाठी आपल्याला फक्त शेतीवरच नाही तर पशुपालन पण करणं गरजेचं आहे। जेवढे जास्त सोर्स ऑफ इन्कम एक्सपांड करता येतील तेवढं केले जातात। शेतीचा विस्तीर्ण आकार, आधीच आपण पाहिलं होतं की शेतीचा जिथं कमी अवेलेबिलिटी आहे त्या ठिकाणी मग शेतीचा विस्तीर्ण आकार हे उत्तर तिथे येऊ शकतं का? तर नाही, सी हा पर्याय इथे चुकीचा आहे। त्याच्यानंतर दर हेक्टरी कमाल उत्पादन, ऑब्वियसली कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त म्हणजे दर हेक्टरला काय होणार आहे, बाकीच्या फार्मिंगपेक्षा ह्या फार्मिंगमध्ये जास्त उत्पादन निघणार आहे। त्याच्यामुळे डी सुद्धा पर्याय बरोबर आहे। आणि प्रश्नामध्ये विचारले कोणते वैशिष्ट्य नाही, त्याच्यामुळे ह्याचं उत्तर येईल सी हे वैशिष्ट्य नाही, जो की आहे पर्याय क्रमांक 3। पुढे प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणता नागरी वस्तीचा आकृतिबंध नाही असं विचारलेलं आहे। नागरी वस्ती म्हणजेच कुठली? अर्बन सेटलमेंट, म्हणजे शहरी भागात जे वस्ती आढळतात त्याच्या रिलेटेड हा प्रश्न विचारलेला आहे। तर शहरी भागात आढळणाऱ्या कुठल्या कुठल्या आहेत? बुद्धिबळाच्या पटासारखा म्हणजे चेकरबोर्ड टाईप सेटलमेंट आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळते का? तर हो, नक्कीच मिळते। त्याच्यानंतर वर्तुळाकृती म्हणजेच सर्क्युलर, ती पण आपल्याला शहरामध्ये पाहायला भेटते। आणि रेषाकृती म्हणजेच लिनियर, ही पण आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळते। आता विस्कळीत म्हणजेच डिस्पर्स्ड, ह्या प्रकारची मानवी सेटलमेंट असते का? तर हो असते, पण ती सिटीमध्ये नसते। ठीक आहे, आता विस्कळीत जे असेल ते कुठं असेल? डोंगराळ भागात वगैरे, पण डोंगराळ भागामध्ये सिटी असते का? नाही, ते ग्रामीण भागामध्ये विस्कळीत ह्या स्वरूपाची किंवा डिस्पर्स्ड ह्या प्रकारची मानवी वस्ती आपल्याला आढळू शकते, पण सिटीमध्ये म्हणजेच अर्बन एरियामध्ये ते आपल्याला आढळत नाही। त्याच्यामुळे ह्याचं योग्य उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे, डिस्पर्स्ड किंवा विस्कळीत आकृतिबंध। पुढे प्रश्न क्रमांक 18, योग्य जोड्या लावा। इथे देश आणि त्या देशातील राष्ट्रीय उद्याने म्हणजेच नॅशनल पार्क्सच्या रिलेटेड हा प्रश्न विचारला गेलेला आहे। तर याच्यामध्ये पहिलं ए जे दिलेलं आहे भारत, इक्वेडोर, USA आणि ऑस्ट्रेलिया हे 4 देश दिलेले आहेत आणि या 4 देशांमध्ये कुठली राष्ट्रीय उद्याने आहेत त्यांचे समोर नावं दिलेले आहेत। तर या नावापैकी कुठली जोडी योग्य आहे ते आपल्याला शोधायचं आहे। तर भारतामध्ये आपल्या ह्या 4 पैकी जिम कार्बेट हे आपल्या उत्तराखंडमधलं नॅशनल पार्क आहे हे आपल्याला माहिती आहे। त्याच्यामुळे पहिल्याची जोडी ए ची जोडी कशासोबत लागेल? पहिल्यासोबत लागेल। यानंतर जर आपण खाली नोटीस केलं तर ए ची जोडी 1 सोबत लागलेले 2 पर्याय आपल्याला इथे सापडतात, एक तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3। आता याच्यामध्ये 2 आणि 4 हे पर्याय इथेच इलिमिनेट होतील। आता 1 आणि 3 पैकी याचं उत्तर असणार आहे। 50-50 पर्यंत आलो। ज्या प्रश्नामध्ये आपण 50-50 पर्यंत पोहोचतो त्या प्रश्नाला आपण कधीही तसंच रिकामं सोडायचं नाही, तो प्रश्न अटेम्प्टच करायचा आपल्याला। आता आपण पुढे जाऊयात। तर इथं एक गोष्ट नोटीस होते की डी ची जी जोडी आहे ती 4 बरोबर लागलेली ह्या दोन्ही उत्तरामध्ये, म्हणजे डीचं उत्तर कन्फर्म 4 असणार आहे। ऑस्ट्रेलियाचं ग्रेट बॅरियर रीफ हे पण उत्तर इथं आपल्याला दिसून येतं। आता राहिला विषय इक्वेडोर आणि USAचा, तर ह्या दोघांपैकी 2 किंवा 3 कुठली जोडी ह्यांची बरोबर लागते ते आपल्याला पाहायचं आहे। तर इक्वेडोरची जोडी जी आहे ती आहे गॅलापागोस सोबत। ग्रँड कॅनियन जो आहे तो USA मध्ये स्थित आहे। त्याच्यामुळे सी ची जी आहे जोडी ती 2, म्हणजेच ह्याच्यातला पर्याय क्रमांक 3 हे आपले बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 18चं। पुढे प्रश्न क्रमांक 19, हेतवणे प्रमुख जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? इन विच डिस्ट्रिक्ट द हेतवणे मेजर इरिगेशन स्कीम इज लोकेटेड? हेतवणे ही एक जलसिंचन योजना आहे जी की कुठल्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे असं विचारलं आणि खाली 4 जिल्ह्याचे आपल्याला
पर्याय दिलेले आहेत, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये ज्याला उत्तर माहिती आहे त्यांनीच इथं मार्क करायचं. जर उत्तर माहीत नसेल तर तुम्ही हा प्रश्न स्किप सुद्धा करू शकता. प्रश्न क्रमांक 19चं बरोबर जे उत्तर आहे ते आहे 4 म्हणजेच रायगड. हेतवणे ही जलसिंचन योजना रायगड जिल्ह्यातली. पुढे प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ सेडिमेंटरी रॉक? म्हणजेच सेडिमेंटरी रॉकचा कुठला गुणधर्म नाही असं विचारलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे खडकांचे 3 प्रकार आहेत, सेडिमेंटरी रॉक, इग्नियस रॉक आणि मेटामॉर्फिक. सेडिमेंटरी रॉक म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणी छोट्या छोट्या कणांचं सेडिमेंटेशन होऊन याच्यावर दाब पडतो आणि त्यापासून एक खडक बनला जातो, तो खडक म्हणजे सेडिमेंटरी रॉक, ठीक आहे. तर खाली आपण दिलेले पर्याय पाहूया. एकाच खडकाच्या थरात अनेक आकाराचे कण संघटित झालेले असतात. पर्याय 1 जो आहे तो बरोबर आहे, पण यांनी नाही विचारलेले, ठीक आहे. पुढे खडक आवाढव्य आकाराचे असून कठीण असतात. आता हे आवाढव्य आणि कठीण असतील का सेडिमेंटेशन पासून बनलेले? तर नक्कीच नाही. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे जे आहे याचं बरोबर उत्तर आहे. पुढे पाहूयात. खडकात प्रामुख्याने जीवाशेष आढळतात म्हणजेच काय, तर फॉसिल्स आर मेनली फाउंड इन रॉक्स. ह्याच्यामध्ये फॉसिल्स किंवा जीवाशेष आढळतात का, तर नक्कीच, कारण ह्या सेडिमेंटेशनमध्ये मध्ये वाळूचे कण किंवा दगडाचे कण ही काही छोटे छोटे जीवजंतू असतात ते पण याच्यामध्ये सेडिमेंटेशनमध्ये आतमध्ये ट्रॅप होतात. त्याच्यामुळं खडकात प्रामुख्याने जीवाशेष आढळतात हे पर्याय पण बरोबर आहे. खडक मृदू असतात त्यामुळे त्यांची झीज लवकर होते, हाही पर्याय बरोबर आहे, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, भारतातील जनगणना वर्ष व मृत्यूदर यांच्या योग्य जोड्या लावा. इथे आपल्याला एका कॉलममध्ये वर्ष दिलेले आणि पुढच्या कॉलममध्ये आपल्याला मृत्यूदर दर हजारात म्हणजेच 1000 मागे किती मृत्यू झाले त्या वर्षी याचे आकडेवारी आपल्याला दिलेली आहे. आता आपण जर इथं नोटीस केलं तर 1981, 1991, 2001 आणि 2011 हे 4 आपल्याला जनगणनेचे वर्ष दिलेले आहेत, जे की क्रोनॉलॉजिकली दिलेले आहेत आपल्याला. इथे कॉमन सेन्सनं जर आपण थोडासा विचार केला तर आपल्या ज्या हेल्थ फॅसिलिटीज आहेत त्या डे बाय डे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत चालली आहेत का ते अजून खराब बनत चाललेले आहेत? तर नक्कीच आपल्याकडे इम्प्रूव्हमेंट होत चालली. त्याच्यामुळे जो डेथ रेट होता तो जर हेल्थ फॅसिलिटीज जर आपल्या इम्प्रूव्ह झाल्या तर कमी होईल का जास्त होईल? निश्चितच कमी होणार आहे, बरोबर आहे. मग 81 साली जी हेल्थ फॅसिलिटीज अवेलेबल होत्या त्यानुसार त्या काळी लोकांचा जो डेथ रेट असणार आहे तो कमी असणार आहे का जास्त असणार आहे? तर जास्त असणार आहे. आणि ॲज कम्पेअर टू 2011 हे कमी कमी होत गेलेलं असणार आहे. तर आपण जर समोर बघितलं तर सगळ्यात जास्त किती आपल्याला नंबर दिसतो तर 15. मग 1981 साली किती असेल? सगळ्यात जास्त म्हणजे 15, ठीक आहे. 91 साली त्याच्यापेक्षा कमी असेल म्हणजे 2 नंबर इथं काय दिसतं आपल्याला 11 इथं दिलेले दिसते. त्याच्यामुळे बीची जोडी 2 नंबर बरोबर. 2001 साली थोडी अजून इम्प्रूव्हमेंट झाली त्याच्यामुळे 8 पर्यंत आला तो डेथ रेट. 2011 साली अजून कमी म्हणजेच 7 पर्यंत डेथ रेट आला, ठीक आहे. तर याचं आन्सर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला सापडतं, जे की आयोगानं सुद्धा हेच उत्तर दिलेलं आहे. थोडासा कॉमन सेन्स जर आपण इथे वापरला तर या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. पुढे प्रश्न क्रमांक 22, विखुरलेल्या वस्तीची खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये आहेत. तर आपण विखुरलेली वसाहत म्हणजेच डिस्पर्स सेटलमेंटच्या रिलेटेड याच प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 17 जो होता तो विखुरलेली वसाहत म्हणजेच डिस्पर्स सेटलमेंटच्या रिलेटेड प्रश्न होता, ठीक आहे. त्याचं उत्तर आपण डिस्पर्स सेटलमेंट मार्क केलं होतं. आता त्याच रिलेटेड पुढचा प्रश्न आलेला आहे ज्याच्यामध्ये इथे 4 वैशिष्ट्ये आपल्याला दिलेली आहेत. डोंगराळ भागात गवताळ प्रदेश, दाट जंगलाचा प्रदेश येथे प्राकृतिक व पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेली वसाहत आढळते. हे बरोबर आहे का? तर हो, नक्कीच. डोंगराळ भागामध्ये आपण एकसारखी सेटलमेंट करू शकतो का? नाही. बरेचसे तिथं प्राकृतिक आणि पर्यावरणीय कारणं असतात ज्याच्यामध्ये आपल्याला तिथं डिस्पर्स्ड सेटलमेंट आपल्याला तिथे पाहायला मिळू शकते, ठीक आहे. त्याच्यामुळे वैशिष्ट्ये आहेत विचारलेले. ए आहे का? तर हो आहे. त्याच्यानंतर या वसाहतीमध्ये घरांची रचना ही एकाकी स्वरूपाची असते. ऑब्विसली इथे एक घर असेल, इथे एक असेल, इथे एक असेल, तर हे डिस्पर्स्ड घर आहेत ना, तर ह्याच्यामुळे एकाकी असणार का? नक्कीच असणार. पुढे नदी, डोंगररांगा, रस्ते, रेल्वे मार्ग इत्यादीमुळे घरांचे समूह परस्परांपासून दूर अंतरावर असतात. आता नदी, डोंगररांगा ठीक आहे, पण रस्ते, रेल्वे मार्ग याच्यामुळे परस्परापासून दूर जातील का? ते नाही. उलट रादर नदीच्या किंवा रेल्वे मार्ग किंवा रस्ते जे असतील तर त्याच्यामुळे आपल्याला जे सेटलमेंट आढळते ती लिनियर प्रकारची असते, ती डिस्पर्स प्रकारची नसते. त्याच्यामुळे सी जे आहे विधान तिथं आपल्याला चुकीचं आढळतं. त्याच्यानंतर मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात ही वसाहत आढळते. आता मैदानी भाग किंवा सुपीक मृदेचा जर भाग असेल तर तिथे एकत्र येणार का लांब जाणार लोक? नक्कीच एकत्र राहणार, म्हणजे जवळजवळ चिटकून चिटकून घरं असतील. डिस्पर्स प्रकारचे म्हणजे कुठंतरी असं असेल का? नाही. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक डी हे पण आता आपल्याला चुकीचं मिळतं. आता वरील विधानापैकी बरोबर विधानं विचारलेली आहेत त्याच्यामुळे ह्याचं उत्तर ए आणि बी म्हणजेच पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर येतं. प्रश्न क्रमांक 23,
खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे 3 नद्या आहेत त्याच्या उपनद्या असणार आहेत आणि एक जी नदी आहे ती उपनदी नसणार आहे. तर याच्यामध्ये पहिला पर्याय जो दिलेला आहे तो चिनाब. तर चिनाब ही सिंधू नदीची उपनदी आहे का? तर हो, नक्कीच आहे. त्याच्यानंतर बियास ही पण सिंधू नदीची उपनदी आहे. आता सोन जी नदी आहे ती सिंधूची नाही तर ती गंगा नदीची उपनदी आहे. आता नदी प्रणाली या टॉपिकमध्ये आपण प्रमुख नद्या आणि तिच्या उपनद्यांची जर व्यवस्थितपणे अभ्यास केला तर आपल्याला हा प्रश्न नक्कीच सुटू शकतो. ठीक आहे. आता पुढे रावी ही नदी पण सिंधूची उपनदी आहे त्याच्यामुळे हे पण आहे. आता कुठली नाही असं विचारलेलं त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 सोन ही जी नदी आहे ती तिची ट्रिब्युटरी नाही आहे सिंधूची. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात? म्हणजेच विच टाईप ऑफ ड्रेनेज पॅटर्न इज फाउंड इन महाराष्ट्र. आता जलप्रणाली म्हणजे काय की एखाद्या प्रदेशामध्ये ज्यावेळेस पाऊस होतो तर तिथून जे नदी ओहोळ ओढे असे वाहत येतात आणि तिथून एखादी नदी बनते मोठी किंवा मग त्या ठिकाणी तळे किंवा सरोवरे असे निर्माण होतात तर त्याला आपण जलप्रणाली संबोधतो. आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की सह्याद्रीपासून म्हणजे पश्चिमेकडून जर पूर्वेकडे गेला तर सह्याद्रीपासून ते इथं पठार आहे किंवा वेगवेगळे डोंगर रांग आहेत, त्याच्यानंतर खचदरी आहे वरच्या भागात आपण पाहिलं तर तर ह्या गोष्टीमुळे महाराष्ट्रात बऱ्याच प्रकारच्या जलप्रणाली आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये खाली ह्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत जे की वृक्षाकार म्हणजेच डेंड्रेटिक. वृक्षाकार जलप्रणाली म्हणजे एखादी नदी आहे तिची निर्मिती ही वेगवेगळ्या प्रकारच्या छोटे छोटे ओहोळ ओढे नाले ह्याच्यापासून जर झालेले असेल तर त्याला आपण वृक्षाकार नदी प्रणाली म्हणतो किंवा डेंड्रेटिक ड्रेनेज पॅटर्न आपण संबोधतो. तर महाराष्ट्रात असं आढळतात का? तर हो, सह्याद्रीमध्ये आपल्याला हे प्रकार पाहायला मिळतो. त्याच्यानंतर समांतर म्हणजेच पॅरलल. आता मैदानी प्रदेशामध्ये सहसा ह्या प्रकारची नदी प्रणाली आपल्याला आढळते. आता महाराष्ट्रामध्ये तर एवढं मोठं पठार आहे, महाराष्ट्रामध्ये दख्खनचं पठार जे आहे ते सर्वात मोठं पठार आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा नदी प्रणाली आहेत ज्या समांतर किंवा पॅरलल आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे बी पण बरोबर आहे. अनिश्चित म्हणजेच इनडेफिनाईट. आता कुठल्याही प्रकारचे किंवा कुठलाही पॅटर्न आपण त्याच्यामध्ये एक डिफाईन करू शकत नाही तर अशा पॅटर्नला आपण अनिश्चित म्हणतो. आता एवढं जर आपण सह्याद्री पर्वतरांग जर आपण कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये एकसारखे भूरूप आहेत का? नाही. त्याच्यामुळे तिथं अनिश्चित प्रकारची सापडेल का आपल्याला जलप्रणाली? तर हो. त्याच्यामुळे पर्याय सी पण बरोबर आहे. आणि जाळीदार म्हणजेच ट्रेलिस ह्या प्रकारची सुद्धा जलप्रणाली आपल्याला पाहायला मिळू शकते. ज्या ठिकाणी नैसर्गिक प्राकृतिक किंवा भूरूप जी रचना जी आहे ती इनडेफिनाईट प्रकारची असते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची असते तर त्या ठिकाणी जलप्रणाली कुठल्याही प्रकारचे आढळू शकतात. त्याच्यामुळे आपण यातल्या कुठल्याच पर्यायाला चूक पकडायचं नाही आहे. त्याच्यामुळे ह्याचं जे उत्तर आहे ते सर्वसमावेशक म्हणजेच पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व ऑल ऑफ द अबव हे आपण उत्तर मार्क करायचं आहे जे की बरोबर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 25 खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. विधान ए मध्ये काय आहे? सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची होती. हे विधान बरोबर आहे का? तर हो. सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार मुंबई उपनगर जिल्ह्याची जी घनता होती ती होती 20,980 जी की महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त होती. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात जास्त घनता ही मुंबई उपनगरची आहे का? तर विधान ए बरोबर आहे. पुढे विधान बी काय दिलेलं आहे? सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचा 5वा क्रमांक आहे. आता आपण जर पाहिलं तर 1 नंबरला जो होता तो मुंबई उपनगर. मुंबई उपनगर हा जो जिल्हा आहे तो घनतेच्या बाबतीत 1 नंबरला होता. त्यानंतर दुसरा मुंबई शहर, 3 नंबरला विभाजन पूर्व ठाणे जिल्हा, 4 नंबरला पुणे आणि 5 नंबरला कोल्हापूर. हे जिल्ह्यांची क्रमवारी आहे घनतेच्या बाबतीत. त्याच्यामुळे विधान बी जे आहे ते बरोबर आहे. कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता 504 आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. तर इथे खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत हे विचारलेले. तर विधान ए आणि विधान बी दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 दोन्ही विधाने बरोबर. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं विचारलेलं आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे तर हे विधान बरोबर आहे. पाहिलं आपण जर व्यवस्थित नकाशा पाहिला तर या बाजूला अरबी समुद्रामध्ये आपल्याला लक्षद्वीप ही बेटे दिसतात आणि उजव्या बाजूला अंदमान आणि निकोबार दिसतात. ठीक. दुसरं विधान काय दिलेलं आहे? भारताची सागरी सरहद्द किनारपट्टीपासून 12 नाविक मैल आहे म्हणजे 12 नॉटिकल माइल्स आहे. तर हे पण विधान बरोबर आहे. तिसरं विधान दिलंय बंगालच्या उपसागरात अंदमान व निकोबार बेटे आहेत. बरोबर आहे. इथं बंगालचा उपसागर आहे आणि इथं अरबी समुद्र आहे तर या ठिकाणी आपल्याला अंदमान व निकोबार बेटे पाहायला मिळतात. त्याच्यामुळे तिसरं विधान ही बरोबर आहे. आणि भारताची पाकिस्तान व बांगलादेश बरोबर भूसीमेची नैसर्गिक सरहद्द आहे. आता नैसर्गिक भूसीमा म्हणजे काय? एखादी नदी आहे, एखादी खचदरी आहे किंवा एखादी पर्वतरांग आहे. जसं की हिमालय जी पर्वतरांग आहे ती भारत आणि तिबेटमध्ये
एक नैसर्गिक भूसीमेचं कार्य करते. ठीक आहे, तर मग पाकिस्तान आणि बांगलादेश सोबत अशा आपल्या नैसर्गिक भूसीमा आहेत का, तर नाही आहेत. त्याच्यामुळे चौथं जे विधान आहे ते इथं चुकीचं दिलेलं आहे आणि इथं प्रश्नामध्ये विचारलेलं कुठलं विधान चुकीचं आहे. त्याच्यामुळे बरोबर जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 हे येणार आहे. प्रश्न क्रमांक 27, पुढीलपैकी कोणत्या घटकांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो. आणि खाली 4 आपल्याला घटक दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे भारतीय मत्स्यपालन सर्वेक्षण आणि दुसरं आहे राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ म्हणजेच फिशरी सर्वे ऑफ इंडिया आणि नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड. या संस्थांच्या नावामधूनच आपण समजू शकतो की या ज्या संस्था आहे त्या मासेमारीचा विकास करणाऱ्या असतील का मासेमारीला अधोगतीकडे नेणाऱ्या असतील, तर नक्कीच विकास करण्यासाठीच त्यांची स्थापना झालेली असणार आहे. त्याच्यामुळे ए आणि बी यांना चुकीचं पकडायचं नाही, कन्फर्म बरोबरच पकडायचं आणि पर्यायामध्ये ए आणि बी असलंच पाहिजे. आता इथे जर बघितलं तर ए आणि बी प्रत्येक पर्यायात आहे एक्सेप्ट पर्याय क्रमांक 4. त्याच्यामुळे चौथा जो पर्याय तो इथे इलिमिनेट होणार. त्याच्यानंतर सी जे दिलेलं आहे ते मासेमारी बंदरांचा विकास. आता डेव्हलपमेंट ऑफ फिशिंग हार्बर, मग फिशिंग हार्बरची जर आपण डेव्हलपमेंट केली तर त्याच्यामुळे मासेमारीचा विकास होणार आहे का मासेमारी कमी होणार आहे, तर निश्चितच विकास होणार आहे. त्याच्यामुळे सी पण बरोबर आहे. आता मीठ जे आहे ते आपण माशापासून मिळवतो का, आपण मांस माशापासून मिळवलं जातं का, तर नाही. त्याच्यामुळे मांस बाजारपेठ जर आपण डेव्हलप केली त्याच्यातून मासेमारीचा काही विकास होऊ शकतो का, तर नाही. त्याच्यामुळे डी जे आहे ते चुकीचं आहे. आता इथे ए बी सी हे आपल्याला पर्यायामध्ये हवं आहे जे की आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्याच्यामुळे ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी कोणती आहे. विच इज द लॉंगेस्ट रिव्हर इन द युनायटेड स्टेट्स म्हणजेच USA. अमेरिकेतली सर्वात लांब नदी कुठली आहे. तर इथे आपल्याला याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच मिसिसिपी. ही नदी जी आहे ती अमेरिकेतली सर्वात लांब नदी आहे. पण एखादा क्वेश्चन जर असा नाही आला तर काही प्रॉब्लेम नाही, आपण हा क्वेश्चन स्किप करू शकतो. प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत 2011च्या जनगणनेनुसार बरोबर आहेत. लोकसंख्येत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक आहे. हे विधान बरोबर आहे. पहिला क्रमांक हा UPचा आहे आणि दुसरा महाराष्ट्राचा आहे. त्याच्यामुळे विधान ए बरोबर आहे. घनता प्रति चौरस किलोमीटर 365 आहे, म्हणजे जी डेन्सिटी आपली ती 365 पर स्क्वेअर किलोमीटर आहे. तर हे पण विधान बरोबर आहे. साक्षरता 82.91% आहे, म्हणजे 82.91% आहे. हेही विधान बरोबर आहे. आणि लिंग गुणोत्तर 925 आहे. हे विधान चुकीचं आहे, कारण लिंग गुणोत्तर हे 929 दिलेलं आहे आणि 925 चुकीचं आहे. आणि आपण जर एलिमिनेट केलं तर पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 हे तिन्ही पर्याय जातात आणि उरतो पर्याय क्रमांक 1 ABC बरोबर. प्रश्न क्रमांक 30, चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो. आणि खाली 4 ठिकाणांची नावं दिलेली आहेत. तर यामध्ये बांदर, घोगूस आणि तेलवसा ह्या ठिकाणी दगडी कोळसाच्या खाणी आपल्याला सापडतात. वणी ह्या ठिकाणी सापडत नाही. त्याच्यामुळे डी हा पर्याय चुकीचा आहे आणि ABC हे उत्तर बरोबर आहे, जे की आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. या ठिकाणी खूपच फॅक्च्युअल डेटा आहे, त्याच्यामुळे पाठ असेल कन्फर्म माहीत असेल तरच आपण या प्रश्नाचं उत्तर मार्क करायचं आहे. किंवा दुसरा आपल्याकडे हा ऑप्शन आहे की मोस्ट इन्क्लुझिव्ह, म्हणजेच जास्तीत जास्त विधानांना बरोबर घेऊन जायचं आहे, जे की पर्याय क्रमांक 1 किंवा 4 मध्ये आपण घेऊन जाऊ शकतो. तर याचं जे उत्तर इथं बरोबर उत्तर दिलं आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 31, हवामान बदल ही नैसर्गिक आणि सतत प्रक्रिया आहे. या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो, म्हणजेच जिओलॉजिकल इव्हिडन्स कुठला आहे जो क्लायमेट चेंजला सपोर्ट करतो. ठीक आहे, तर खाली 4 विधानं दिलेली आहेत आपल्याला. उच्च उंचीवरील झाडांमध्ये वलय म्हणजे ट्री रिंग्स इन हाय ऑल्टिट्यूड्स. जास्त उंचीवर जे झाड असतात त्याच्यामध्ये वलय आढळतं. तर हा जिओलॉजिकल इव्हिडन्स आहे का, तर हो हा पण आहे. हिमनदीची प्रगती आणि मागणी म्हणजेच ग्लेशियल ॲडव्हान्सेस आणि रिट्रीट्स, तर हा पण जिओलॉजिकल इव्हिडन्स आहे जो सपोर्ट करतो क्लायमेट चेंजला. हिमनदी तलावांमध्ये गाळ साठतो, सेडिमेंट्स डिपॉझिट इन ग्लेशियल लेक्स, जे सेडिमेंट डिपॉझिट होतं ग्लेशियल लेकमध्ये तो पण भूवैज्ञानिक पुरावा आहे, जे की नैसर्गिक आणि सतत घडणारी प्रक्रिया ह्याच्याबद्दलचा. आणि वरचे तिन्ही पर्याय योग्य आहेत, याच्यामुळे ह्याचं योग्य जे आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 4 ऑल ऑफ द अबव म्हणजेच वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 32, खालील विधानांचा विचार करा. आता खाली 2 विधानं दिलेली आहेत. निम्न अक्षवृत्ताच्या मानाने उच्च अक्षवृत्तामध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते. हाय लॅटिट्यूड्स जनरली हॅव ग्रेटर बायोडायव्हर्सिटी दॅन लो लॅटिट्यूड्स. आता आपण जर विषुववृत्त जे आहे ते आपलं 0 डिग्री आहे लॅटिट्यूड. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना अक्षवृत्तांची किंमत ही वाढत जाते आणि ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येताना ही कमी होत जाते. इथे पहिलं विधान काय सांगतं, निम्न अक्षवृत्तामध्ये कमी जैवविविधता आहे, उच्च अक्षवृत्ताच्या ध्रुवापेक्षा विषुववृत्तावर कमी जैवविविधता आहे
असं इथे दिलेलं आहे. आता हे विधान बरोबर आहे का? तर नाही, चुकीचं आहे. विषुववृत्तावर आपल्याला जास्त जैवविविधता पाहायला मिळते, जे की आपलं ॲमेझॉनचं जंगल आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त जैवविविधता आढळते. ठीक आहे. ध्रुवावर जास्त नसते, तर ध्रुवावर कमी म्हणजे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना ती कमी कमी होत जाते. त्याच्यानंतर पुढचं विधान बी जे दिलेलं आहे, पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे जो पर्वताचा उतार आहे त्याच्यामध्ये उच्च उंचीपेक्षा जे निम्न म्हणजे जे खालचा जो भाग आहे पर्वताचा त्याच्यामध्ये जैवविविधता मोठ्या प्रमाणात असते. हे विधान बरोबर आहे का? तर हो, हे विधान बरोबर आहे. त्याच्यामुळे इथं प्रश्नामध्ये विचारले कोणती विधाने बरोबर आहेत, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त बी. प्रश्न क्रमांक 33, भारत सरकारने हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, हवेचा अंदाज यावरील संशोधनासाठी सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च सफर ची स्थापना खालीलपैकी कोणत्या 4 शहरामध्ये केलेली आहे? आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, दिल्ली, पुणे, अहमदाबाद आणि मुंबई ह्या 4 ठिकाणी सरकारने सफरची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 34, जागतिक तापमान वाढच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. तांदळाच्या लागवडीबरोबर अवायुजीवी म्हणजेच ॲनारोबिक मिथेनचे उत्सर्जन होते. तर हे विधान जे आहे ते बरोबर आहे. पुढील विधानात दिलेले आहे, जेव्हा नायट्रोजन आधारित खतांचा वापर केला जातो तेव्हा मृदेत नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन होते. तर हे जे विधान आहे त्या आयोगानं चुकीचं दिलेलं आहे. त्याच्यामुळे इथे जे बरोबर आहे उत्तर ते आहे पर्याय क्रमांक 1. पुढे प्रश्न क्रमांक 35, पॅन म्हणजेच पेरॉक्सीएसेटाइल नायट्रेट खालील परस्पर क्रियेच्या परिणामी तयार होतो. पेरॉक्सीएसेटाइल नायट्रेट इज फॉर्म्ड ॲज अ रिझल्ट ऑफ फॉलोइंग इंटरॅक्शन. आता खालीलपैकी कुठली जी रिॲक्शन आहे ज्याच्या आधारे पेरॉक्सीएसेटाइल नायट्रेट म्हणजेच पॅनची निर्मिती होते असं प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन्स. हे जे आहे त्याचं बरोबर उत्तर. या दोघांच्या क्रियेमधून पॅन म्हणजेच पेरॉक्सीएसेटाइल नायट्रेटची निर्मिती होते. तर अशा प्रकारे आपण भूगोल आणि पर्यावरण या 2 विषयांचे एकत्रित 15+5 म्हणजेच 20 प्रश्न आपण इथे पाहिले आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.